अंबेजोगाई नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आजपासून वातावरण तापताना दिसत असून राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित लोकविकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर उर्फ पापा मोदी यांच्यासह सर्व प्रभागातील आघाडीच्या उमेदवारांनी आज शहरातून भव्य रॅली काढल्यानंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यानंतर माध्यमासोबत आपली प्रतिक्रिया देताना राजकिशोर पापा मोदी म्हणाले की लोकविकास महाआघाडीच्या माध्यमातून आज 15 प्रभागात 31 फॉर्म आणि नगराध्यक्षाचा फॉर्म आम्ही या ठिकाणी आज सादर केलेला आहे। या आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, RPI, आठवले गट अशा अनेक समविचारी संघटनांचा आम्हाला या ठिकाणी पाठिंबा आहे। तरुण आणि नवीन चेहरे या ठिकाणी आम्ही निवडणुकीसाठी दिलेले आहेत। आमचा प्रचार हा विकासाच्या मुद्द्यावर असेल की ज्या पद्धतीनं मागच्या काळात 4 वर्ष प्रशासक होता, आज नगरपालिका कुठं नेऊन ठेवली। आज नगरपालिकेमध्ये 2-2 महिने पगार होत नाही कर्मचाऱ्यांचा। ऐन दिवाळीमध्ये स्वच्छतेच्या कर्मचाऱ्यांना भीक मागो आंदोलन करावं लागतं। ही नगरपालिका या प्रशासकाच्या काळात आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही चालली त्यांनी 10 वर्ष नगरपालिका ही मागे नेऊन ठेवलेली आहे। अंबेजोगाई नगर परिषद ही महाराष्ट्रामध्ये 1 क्रमांकाची नगर परिषद म्हणून ओळखली जायची। या ठिकाणी नियमित पगार व्हायची, सर्व विकासाची कामं होत होती। आज तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि नगरपालिका कुठं नेऊन ठेवली हे आपल्या सगळ्याला माहीत आहे। लोकविकास महाआघाडीच्या सर्व उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि हे दाखल करत असताना आणि त्यांना उमेदवारी देत असताना एक स्वच्छ प्रतिमेचे सर्व उमेदवार या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण अंबेजोगाई शहराची जी काही संस्कृती आहे ते या ठिकाणी जपली गेली पाहिजे याचा विचार करून आज सर्वसामान्य आणि जनतेची सेवा करणारे उमेदवार आज लोकविकास महाआघाडीच्या वतीनं देण्यात आलेले। काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाचा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार साहेब यांच्या गटाला या ठिकाणी दिलेला आहे। कारण त्याचं एकमेव कारण आहे की अंबेजोगाई शहराची संस्कृती टिकली पाहिजे, कुठल्याही जातीवादी शक्तीचं या ठिकाणी सत्ता आली नाही पाहिजे। त्याला रोखण्यासाठी आम्ही समविचारी सर्व पक्षांना या ठिकाणी सोबत घेऊन या ठिकाणी आघाडीसोबत निवडणूक लढवत आहोत। आज 2025-26 नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये लोकविकास आघाडीतर्फे आम्ही आज 15 प्रभागामधून 31 फॉर्म नगरसेवकचे आणि आमच्या महाविकास आघाडीचे नगराध्यक्षाचे उमेदवार राजकिशोर पापा मोदी यांचा आम्ही आज अर्ज भरलेला आहे। तरी येणाऱ्या 2 तारखेला आपण आमच्या महाविकास आघाडीला जनतेने भरभरून साथ द्यावी आणि ज्या अंबेजोगाई शहराच्या नगरपालिकेचं जे नाव लौकिक होतं ते पुनश्च प्रस्थापित करण्यासाठी आम्हाला सर्वांना लोकविकास आघाडीला पाठिंबा द्यावा। 4 वर्षापासून या प्रशासकाच्या हातात नगरपालिका आहे। गेले 20 वर्ष मी ह्या नगरपालिकेचा सदस्य असल्यापासून मी पाहत आहे आज ह्या नगर परिषदेची अवस्था। आज गेल्या कर्मचाऱ्यांना आज रस्त्यावर बसण्याची 5-5 महिने सफाईच्या कामगारांची पगारी होत नाहीत। इथल्या स्वच्छतेचा प्रश्न बोजगारवाडा आहे। आज आपल्या तळे भरून वाहत आहेत, पण आपल्याला गावामध्ये पाण्याची व्यवस्था 15-15, 20-20 दिवस काही प्रभागामध्ये पाणी भेटत नाही। ही अवस्था जर आपल्याला दूर करायची असेल तर आमच्या लोकविकास आघाडीला, कारण ह्या लोकविकास आघाडीमधून जे आज आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत ते आम्ही असे कुठले पळून आणलेले नाहीत, कुठले डावलून आमच्याकडे आलेले नाहीत। ते आज आम्ही ज्या प्रभागामधून जे उमेदवार दिलेले आहेत ते लोकांच्या सेवेसाठी तत्पर असणारे, लोकांच्या सुखदुःखात सामील होणारे असे हे उमेदवार राजकिशोर पापा मोदी यांच्या महाविकास आघाडीतर्फे उभे केलेले आहेत। तरी आम्ही या येणाऱ्या 3 तारखेला आम्ही आमच्या लोकविकास महाआघाडीचा आम्ही गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही।